नमस्कार. गुटखावाला शिवसेना प्रमुखातल्या टवर पडलेली फुली ही फक्त टवरची समजू नये, ती पूर्ण गुटखा या शब्दावरची समजावी एवढीच विनंती सुरुवातीला करतोय. घटना आहे बीड जिल्ह्यातली. बीड जिल्ह्यामध्ये ही धाड पडलेली आहे आणि या धाडीमध्ये पोलिसांनी 32 लाखाचा गुटखा पकडलेला आहे. 32 लाख रुपयांचा गुटखा. बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील नांदूरघाट येथे गुटखा पकडल्याची कारवाई झाली आणि या कारवाईत बीड जवळच्या इमामपूर जवळच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची माहिती त्या कारवाईत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी इमामपूरला धाड टाकली आणि 32 लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला. कुठे गांजा सापडतोय, कुठे ड्रग्ज सापडतायत, तर आता महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा सापडतोय. ही गुटख्याची बातमी वेगळी बातमी नाहीये. असा अनेक वेळेला अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गुटखा सापडतोय. ही बातमी वेगळी यासाठी आहे की चक्क शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाचाच या गुटखा विक्रीमध्ये सहभाग आहे आणि महाराष्ट्र पोलिसांनी ही केलेली कारवाई ही म्हणजे मला मुद्दाम महाराष्ट्र पोलिसांनी सांगतोय, ही काय समीर वानखेडेने केलेली कारवाई नाही आहे. ही महाराष्ट्र पोलिसांनी केलेली कारवाई आहे. अभिनंदन त्या कुमावत नावाच्या IPS अधिकाऱ्याचं, जे DYSP म्हणून तिथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतायत किजला, त्यांचं. अत्यंत हुशार असलेले हे अधिकारी, अत्यंत निरपेक्ष असलेले हे अधिकारी, ज्यांनी खूप उत्तम पद्धतीनं हे काम केलेलं आहे. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख यात सहभागी आहे याची जाणीव असतानाही त्यांनी हे काम केलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. मी सुशील कुलकर्णी अॅनालायझरचा संपादक असा दावा करतोय असं नाही. जे कुमावत नावाचे सहपोलीस अधीक्षक आहेत तेच असा दावा करतायत असंही अजिबात नाही. तर चक्क शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख यांनाही ही कारवाई योग्य वाटते आहे आणि त्यांनाही मुख्यमंत्र्यांची आणि शिवसेनेची बदनामी वाटते आहे. काय ते तुम्हीच ऐका. नमस्कार, मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख हनुमान जगताप. आज जी बीड जिल्हा गुटख्याच्या संदर्भामध्ये बीड जिल्हा शिवसेना प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावरती जी कार्यवाही झालेली आहे ती योग्य पद्धतीची असून त्यांनी बीडमध्ये गुटख्याचा धंदा चालू केल्यामुळं पक्षाची व मुख्यमंत्र्याची प्रतिमा या ठिकाणी मलिन होत चाललेली असून यांनी या संदर्भामध्ये मी त्यांच्या या गुटख्याच्या धंद्याला विरोध केला असताना त्यांनी माझ्यावरती गुंड प्रवृत्तीचे काही लोक पाठवून माझ्यावरती प्राण घेणे हल्ला केला आणि तशा प्रकारची मी पोलीस प्रशासनामध्ये तक्रारसुद्धा दिलेली आहे. तरी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती की अशा पक्षाची मलिन करणाऱ्या जिल्हा प्रमुखावरती योग्य ती कार्यवाही करून बीड जिल्ह्याच्या सर्वसाधारण तरुण शिवसैनिकांना न्याय द्यावा अशी माझी विनंती. आता या प्रकारामध्ये चक्क शिवसेनेचे पदाधिकारीच जर आपल्या जिल्हा प्रमुखावर झालेली कारवाई योग्य आहे असं म्हणत असतील तर याला काय म्हणायचं. तुम्हाला मी आणखी त्यांनी पाठवलेलं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र दाखवतो. त्या पत्रातही तुमच्या स्पष्टपणे लक्षात येईल की शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी या प्रकरणात व्यवसाय केलेला आहे असं शिवसेनेच्याच लेटर हेडवर म्हणण्यात आलेलं आहे. आता मला सांगा, ही कारवाई जाणीवपूर्वक झाली आहे, विरोधी पक्षांनी केलेली आहे असा दावा करणं कितपत योग्य राहील. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख असलेल्या कुंडलिक खांडे यांनी या प्रकरणातली कारवाई मी महिलांवरती गुन्हे दाखल करायला आक्षेप घेतला म्हणून माझ्यावर झाली आहे असा दावा केलेला आहे. त्यांचं मत आहे की या गुटख्याशी माझा काहीही संबंध नाही, मी महिलांवरती कारवाई होत असताना महिलांना आरोपी करू नका असं पोलिसांना सांगितलं आणि त्याच रागातून पोलिसांनी या प्रकरणामध्ये मला गोवलंय. खांडे साहेब, पोलिसही आपलेच आहेत, सरकारही आपलंच आहे आणि हे सगळं आपलं असताना आपलेच पोलीस आपल्यावरती अशी कारवाई पुराव्याशिवाय करतील का? बरं, ते पोलिसांचं सोडा, तुमच्याच पक्षातले तुमचेच सहकारी, तुमच्यानंतरचं दुसरं पद असलेले सहकारी ज्या पद्धतीची भाषा व्यक्त करतायत त्यावरून तरी या प्रकरणात तुमचा सहभाग असावा अशी शंका सगळ्यांच्याच मनात येऊन जाते. शिवसेनेचं असंच होतंय का? कुठेतरी लोकांना अडवून नाडवून पैसे मागणे. 80% समाजकारण करताना शिवसेना या बोगस धंद्यामध्ये आघाडीवर आहे का? गुटखा, मटका, ड्रग्ज, गांजा किंवा पत्त्याचे क्लब या विषयामध्ये शिवसेना काम करते आहे का? आम्हाला बीडमध्ये अशी ही माहिती आहे की एका पदाधिकाऱ्याच्या
हॉटेलमध्ये पत्त्याचा क्लब खूप जोरदार पद्धतीनं चालतो. म्हणजे दारू, जुगार, मटका आणि गुटखा ही शिवसेनेची प्रमुख व्यवसाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत का? सामान्य माणसाचा पाठीराखा असल्याचं दाखवत शिवसेना या 2 नंबरच्या धंद्यातूनच पैसे उभे करते आहे का, असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. शिवसेना आणि त्यांचा जिल्हा प्रमुख जर प्रत्यक्ष गुटख्याच्या धंद्यात सहभागी असेल, गुटख्याचा धंदा अवैध आहे, या आधीच्या सरकारने गुटखा बंदी आणलेली होती. या आधीच्या म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने गुटखा बंदी आणलेली होती, भाजपच्या सरकारने आणलेली नव्हती. आपल्याच सरकारने आणलेली गुटखा बंदी आपल्याच सरकारच्या काळात राबवायची नाही आणि त्यात इल्लीगल धंदा करायचा आणि त्यात शिवसेनेचा जिल्हा प्रमुख सहभागी असेल तर याला काय म्हणायचं? कुंडलिक खांडेवरती गुटख्याचा आरोप पहिल्यांदाच झालाय असं नाही. याआधी देखील त्यांचा गुटख्याचा लक्षावधी रुपयांचा साठा पोलिसांनी पकडलेला आहे. फक्त त्यात अधिकृत आरोपी म्हणून नाव आलेलं नाही इतकंच. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात दखल घेतली आहे का, की वेगळ्याच पद्धतीनं दखल घेतली आहे? कारण त्यांच्याच पक्षाच्या महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याचा प्रमुख ही सगळी घटना करतो आहे, या स्वरूपाच्या गोष्टी सहभागी होतो आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील यात दखल घेण्याची गरज आहे. यात तर नुसते पोलीस नाही तर स्थानिकचा पक्ष देखील असा आरोप करतोय. खरं तर बीड जिल्ह्यात काय झालंय कळत नाही मला. माजलगावमध्ये वेगळंच प्रकरण घडलं होतं. एका शहर प्रमुखाने जिल्हा प्रमुखांवरती शेरेबाजी केली, त्याला चिडून जाऊन जिल्हा प्रमुखांनी त्याला मारहाण केली. जिल्हा प्रमुखांचं म्हणणं आहे की मी विकास काम करणारा माणूस आहे, पण तो शहर प्रमुख चुकीचं वागला. खरं तर मी काम चांगलं करतोय, जे काय असेल ते. जिल्हा प्रमुख चांगले असतील, पण तो जो वाद झाला तोही सगळ्या जगानं बघितलेला आहे. आता जो वाद झालाय तेही सगळं जग बघतं आहे. शिवसेनेच्या आतल्या यंत्रणेला काय झालंय हाही प्रश्न आहे आणि शिवसेनेचे प्रमुख या अशा स्वरूपाचे चुकीचे धंदे करून पैसे का कमवतायत हाही प्रश्न आहे. सरकारमधली व्यक्ती जेव्हा समीर वानखेडेवरती काही आरोप करतात तेव्हा आपला गुटख्या मटक्याचा धंदा शिवसेना बंद करणार आहे का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.